तर तुम्ही म्हणशीला की हा का नाचायला लागलाय, तर आम्ही जाणार होतो शिवच्या चुलत बहिणीच्या बड्डेला. बड्डे म्हणल्यावर तो खूप खुश असतो, मग तो आपला असो किंवा दुसऱ्याचा. बड्डेला जायचं म्हणल्यावर तो आज शाळेला सुद्धा गेला नाही. बड्डे निमित्त सगळी एकत्र आल्यामुळे सगळ्यांचं ठरलं की फिरायला जायचं. आणि आम्ही जावा जावा एकत्र आलोय म्हणल्यावर काहीतरी प्लॅनिंग नक्कीच ठरणार. आणि मंडळी, सगळे एकत्र येऊन फिरायला जाण्यात काही वेगळीच मजा असते ना. हे बघा, फिरायला जायचं म्हणून कशी गाडी धुत आहेत. तर तुम्ही म्हणशीला की हे ड्रायव्हर आहेत, तर तसं काय नाही बरं का, हे माझे दीर आहेत. तर ही बघा सगळी चिल्लर पार्टी, आणि त्यात ही चिमुकली. फिरायला जायचं म्हणल्यावर सगळे किती खुश आहेत. नुसतं आपण खुश असून चालत नाही हो, जरा गाडीला पण खुश करायला लागतंय. गाडीला पण खुश केलं आणि आम्ही रवाना झालो. आधीच खूप उशीर झाला होता निघायला. आणि आता तुम्ही म्हणशीला की हे एवढ्या रात्री कुठे फिरायला निघाल्यात, तर आम्ही जाणार होतो देवदर्शनाला पंढरपूरला. आणि मंडळी, पंढरपूर म्हणलं की लगेच विठ्ठल रुक्माईची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. युगे भक्तांच्या सेवेस विठेवर उभ्या असणाऱ्या त्या विठू माऊलीला भेटायचं म्हणल्यावर आनंद तर होणारच ना. फायनली पोचलो एकदाशी. नंतर मंदिरात देवासमोर वाहण्यासाठी तुळशी माळा, फुले घेतली. त्या विठू माऊलीला तुळशीची माळ खूप आवडते. इतका उशीर झाला आहे तरी पण गर्दी बघा किती आहे. सगळ्यांना गंध लावला आणि सगळ्यांचे फोटोही काढले. फोटो म्हणजे आपल्या आयुष्यातील अमूल्य आठवणच असते जणू. ते फोटो आपण कधीही कोठेही आपल्याला आठवण आली की बघू शकतो. ही बघा चिमुकली, गंध लावल्यावर कशी विठू माऊलीची सावलीच दिसत आहे जणू. लहान मुले देवाघरची फुले असतात हे काही खोटे नाही. देवदर्शन घेतले आणि नंतर थोडीशी खरेदी केली. मंदिरात मोबाईलला परमिशन नव्हती, त्यामुळे तिथले शूट काय घेता आले नाही. नंतर आम्ही सगळ्यांनी विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेतली. आम्ही जावाजावानी तिथला चुडा भरला. तर ही बघा चिमुकली कशी तुरुतुरु पळत आहे. आधीच उशीर झाला होता निघायला, म्हणून आम्ही जेवणही बाहेरच केले. फायनली निघालो आम्ही घरी. आजच्या दिवशी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.